श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रांत हा सण उत्साहात साजरा केला जातो. वर्ष 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारीला मंगळवारी साजरी केली जाणार आहे. यावेळी सकाळी 8:55 सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे 14 जानेवारीला मकर संक्रांत असणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करणं याला देखील विशेष महत्त्व आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्याचे देखील आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. आता आपण जाणून बुजून एखादी चूक करत नाही तर ती चूक आपल्याकडून न कळतपणे होत असते. पण आपल्याकडून न कळत जरी ही चूक झाली तरी पण आपल्याला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागत असतो. मग आता या संक्रांतीच्या दिवशी काय करावे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल, तसेच कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा व्हायला सुरुवात होते आणि थंडी हळूहळू कमी होते. मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे. या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते असे देखील म्हणतात. मग आपल्याला जर अशा ठिकाणी जाणे शक्य होत नसेल तर आपण घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे. तसेच थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायची आहे. तसेच या दिवशी आपण आपल्या शरीराला अगोदर उठणं लावायचं आहे. आपण थोडेसे सफेद तीळ घ्यायचे आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे. सफेद तीळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. त्यानंतर हळद घ्यायची आहे, त्यामध्ये कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे जे काही उठणं आहे ते आपल्या शरीराला, त्वचेला लावायचं आहे. यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता ही दूर होऊन जाते. तसेच आपलं आजारपण देखील दूर होतं अशी मान्यता आहे. आता संक्रांतीच्या दिवशी सर्वात पहिली चूक करायची नाही ती म्हणजे अंघोळीच्या अगोदर कोणताही पदार्थ आपण ग्रहण करायचा नाही. मग चहा असेल किंवा कॉफी असेल तर ते देखील आपण ग्रहण करायचं नाही. आता इतर दिवशी आपण अंघोळीच्या अगोदर चहा घेत असतो किंवा काही जण अंघोळीच्या अगोदर नाश्ता देखील करत असतात. पण या मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण अंघोळीच्या अगोदर चहा, नाश्ता जर काही ग्रहण केले तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. आता भरपूर वेळा आपल्याला या गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून ही चूक देखील होत असते. आपण इतर दिवशी हा नियम पाळला नाही तरी पण चालेल, पण मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हा नियम आवर्जून पाळायचाच आहे. अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाने या दिवशी अंघोळ केल्यानंतरच इतर कोणता पदार्थ किंवा चहा ग्रहण करायचा आहे. आता या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य देणे याला देखील खूप महत्त्व आहे. आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावं. तसेच थोडंसं कुंकू टाकायचं आहे, सफेद तीळ टाकायचे आहे आणि याने आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. आता आपण संक्रांतीच्या दिवशी 16 शृंगार करत असतो, कारण की प्रत्येक महिलेला साज शृंगार हा अतिप्रिय आहे आणि साज शृंगार हा केलाच पाहिजे. आपण जर घरामध्ये साज शृंगार करून राहिलो तर आपले ग्रह देखील मजबूत होण्यास मदत होत असते. आता प्रत्येक मकर संक्रांतीला संक्रांत देवी ही ज्या वाहनावरून येते, तसेच ती ज्या दिशेकडे बघत असते, ज्या दिशेकडून येत असते, तसेच तिने जे काही वस्त्र परिधान केलेले आहे या सर्व गोष्टींना खूप महत्त्व आहे आणि या गोष्टी अगोदरच्या काळापासून चालत आलेल्या आहे. त्यामुळे आपण देखील या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. मकर संक्रांतीने ज्या काही वस्तू परिधान केलेल्या आहे तर या वस्तू आपण या संक्रांतीच्या दिवशी चुकूनही परिधान करायच्या नाही. संक्रांतीचे वाहन वाघ आहे, उपवाहन घोडा आहे. संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, हातामध्ये गदा आहे, वयाने ते कुमारिका असून बसलेली आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, पायस भक्षण करत आहे. तसेच ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे, वायव्य दिशेकडे बघत आहे. तिने वासा करता जायचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे, जातीने सर्प आहे, गळ्यामध्ये मोती धारण केला आहे. आता आपल्या सर्वांनाच माहीत आहे की संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र आपल्याला परिधान करायची नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आता आपण पिवळ्या रंगाची साडी जरी परिधान करणार नसलो तरी पण आपण मासिक धर्मामध्ये वापरलेली साडी देखील आपण या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायची नाही. अगदी ती तुम्ही स्वच्छ धुतली असेल तरी पण त्या साडीचा वापर आपण या संक्रांतीच्या दिवशी करायचा नाही. तसेच एखादं सुतक असेल किंवा वर्षश्राद्ध असेल अशा ठिकाणी जर तुम्ही एखादी साडी
नेसून गेला असाल तर ती साडी देखील आपल्याला या मकर संक्रांतीच्या दिवशी परिधान करायची नाही. या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे. तसेच आता पिवळ्या रंगाची साडी आपण परिधान करायची नाही, पण त्याचसोबत अगदी जांभळ्या रंगाची साडी असेल किंवा लाल रंगाची साडी असेल, तिच्यावरती जर पिवळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर तो ब्लाऊज देखील आपण परिधान करायचा नाही. पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील आपण या संक्रांतीच्या दिवशी चुकूनही परिधान करायच्या नाही. मग आता पिवळा रंग वापरायचा नाही, मग हळद वापरली तर चालते का? तर संक्रांत देवीने केशराचा टिळा लावलेला आहे, त्यामुळे आपण हळद ही वापरू शकतो. आणि आपली मकर संक्रांत ही हळदी कुंकवाशिवाय पूर्ण होतच नाही, त्यामुळे हळदी कुंकवाचा आपण वापर करायचा आहे. फक्त आपण केशराचा टिळा हा लावायचा नाही. आता पिवळा रंग हा वाईट आहे असं काहीही नाही, कारण की पिवळा रंग हा उलट शुभ आहे. तो आपला गुरुग्रह देखील बळकट करत असतो. तसेच भगवान विष्णूंना देखील पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे. प्रत्येक शुभ कार्यावेळी पिवळा रंग हा परिधान केला जातो. पण संक्रांत देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्यामुळे आपण पिवळ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाही. मकर संक्रांतीला बहुतांश ठिकाणी काळे वस्त्र परिधान करतात. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळे वस्त्र परिधान केलेलं होतं. पुराणातील पुरातन कथेत असा उल्लेख आहे. तेव्हापासून मग काळ्या ठिपक्याची साडी नेसण्याची पद्धत रूढ झाली. या साडीला काळी चंद्रकळा असेही म्हटले जाते. काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात. म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्र नेसण्याची प्रथा आहे. तसेच लग्नानंतर किंवा अपत्य झाल्यावर पहिली संक्रांत म्हणून हलव्याचे दागिने घालून सण थाटात साजरा केला जातो. काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने देखील उठून दिसतात. त्यामुळे आपण काळ्या रंगाची, लाल रंगाची, हिरव्या रंगाची, जांभळ्या रंगाची, गुलाबी रंगाची देखील साडी परिधान करू शकता. फक्त पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे. आता आपण या संक्रांतीच्या दिवशी साज शृंगार देखील करत असतो. आता साज शृंगार करत असताना आपण गजरा देखील लावत असतो. मग मोगऱ्याच्या फुलांचा गजरा लावतो किंवा इतरही काही फुलांचे गजरे आपण लावत असतो. पण या संक्रांतीच्या दिवशी आपण जाईच्या फुलांचा गजरा हा चुकूनही लावायचा नाही किंवा जाईचे फूल हे अगदी घरी देखील आणायचं नाही, कारण की संक्रांत देवीने वासा करता हातामध्ये जाईचं फूल घेतलेलं आहे. त्यामुळे आपण जाईच्या फुलाचा वापर न करता मोगऱ्याचं फूल असेल किंवा गुलाबाचं फूल असेल, दुसऱ्या इतर फुलांचा वापर हा नक्कीच करू शकता. तसेच आता या दिवशी आपण सोन्याचे दागिने परिधान करू शकता, पण आपल्याला मोत्याचे दागिने चुकूनही परिधान करायचे नाही, कारण की संक्रांत देवीने गळ्यामध्ये मोती धारण केलेले आहे. मग अगदी आपल्याकडे मोत्याच्या बांगड्या असतील किंवा मोत्याची इतर कोणतीही वस्तू असेल तर ती आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही. तसेच त्यानंतर आता बांगड्या देखील या दिवशी परिधान केल्या जातात. तसेच लाखेचा चुडा याला खूप महत्त्व आहे. आपल्याला लाखेचा चुडा घालणे शक्य असेल तर आवर्जून लाखेचा चुडा घालावा. आता बांगड्या घालत असताना पिवळ्या रंगाच्या बांगड्या त्या घालायच्या नाही, आपण हिरव्या काचेच्या बांगड्या वापरायच्या आहे. आता काचेच्या बांगड्या वापरत असताना आपण एका हातामध्ये 7 बांगड्या घालायच्या आहे तर दुसऱ्या हातामध्ये आपण 8 बांगड्या घालायच्या आहे. आता या बांगड्यांचे देखील विशेष महत्त्व आहे. आजकालच्या काळामध्ये आपण जास्त बांगड्यांचा वापर हा करत नाही, पण बांगड्यांच्या आवाजाने आपल्या घरातील नकारात्मकता ही निघून जात असते. तसेच आपल्या घरामध्ये देवी देवतांचा वास होतो. घरामधील भांडणतंटे, वादविवाद, कलह या बांगड्यांच्या आवाजाने दूर होतात अशी मान्यता आहे. तसेच आपण जर हातामध्ये काचेच्या बांगड्या घातल्या तर आपले सौंदर्य अधिक खुलून दिसते. त्याचसोबत आपले जे काही पोटाचे आजार आहे ते पोटाचे आजार देखील दूर होत असतात. त्यामुळे आपण काचेच्या बांगड्या या दिवशी घालायच्याच आहे. मग अगदी प्लॅस्टिकच्या बांगड्या असतील किंवा इतर कोणत्याही बांगड्या असतील त्या बांगड्या आपण चुकूनही परिधान करायच्या नाही. आता काचेच्या बांगड्या घालणे शक्य नसेल तर हातामध्ये कमीत कमी एक कडं घातलं तरी पण चालेल, पण या दिवशी हातामध्ये आपण बांगड्या असू द्यायच्या आहे. तसेच या संक्रांतीच्या दिवशी आपण घरामध्ये भांडणतंटे, वादविवाद हे चुकूनही करायचं नाही किंवा आपल्याकडून इतर कुणाचाही अपमान होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.